नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल देवताज कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण बहीण भावाच्या पवित्र नात्याचा जो क्षणाचा सण आहे तो म्हणजेच भाऊबीज त्याविषयी माहिती घेणार आहोत। की बघा, तसं भाऊबीजेला शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही, कारण हा बहीण भावाच्या नात्याचा अत्यंत पवित्र असा सण आहे आणि बहीण भावाचं नातं त्या निमित्ताने वृद्धिंगत होतं, प्रेम वाढत जातं आणि त्यांचे संबंध कसेही असो पण वर्षभरामध्ये, परंतु ह्या भाऊबीजेच्या नात्याने भाऊ बहीण बघा जवळ येतात आणि त्यांच्यातील प्रेम हे वाढतं, दुरावा नाहीसा होतो आणि शेवटी त्यांचं प्रेम हे वाढतच जातं। आणि ह्या दिवशी अशी मान्यता आहे, हा सण भाऊबीजेचा केव्हा येतो तर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला हा साजरा केला जातो। याला यमद्वितीया असेही म्हणतात। आणि ह्या दिवशी बघा, यम आपल्या बहीण यमुनेच्या घरी गेले होते, म्हणून ह्या दिवशी बहिणीच्या घरी जातो किंवा बहीण भावाच्या घरी जाते असं काही नाही। बघा, काळानुसार आपल्याकडची जी पद्धत आहे ती आपण साजरी करत असतो त्या पद्धतीप्रमाणे। आता तुमच्याकडे जर भावाच्या घरी जाण्याची पद्धत असेल तर तुम्ही भावाच्या घरी जा, नाही तर भाऊ जर तुमच्या घरी येत असेल तर भावाला बोलवा। बघा, आता काळानुसारही आपल्याला जसं जमेल आपण त्याप्रमाणे सण हे साजरे करत असतो, परंतु करत असतो हे मात्र नक्की। आणि ह्या एवढा पवित्र नात्याला एवढं महत्त्वाचं स्थान आपल्या धर्मामध्ये आहे। आणि बघा, तसा भाऊबीज हा दिवाळीचा एक शेवटचा दिवस असतो जो सणांचा। या दिवशी आपल्या 5 दिवसाची दिवाळी समाप्त होत असते आणि या दिवशी काय करायचं असतं तर बहीण ही भावाला औक्षण करत असते आणि यमाकडे त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते की माझ्या भावाचं रक्षण कर, त्याला सर्व सुखे प्राप्त होऊ दे, सुख समृद्धी येऊ दे, म्हणून बहीण ही प्रार्थना करत असते आणि औक्षण करत असते। आता औक्षण कसं करायचं तर बघा, सर्वात प्रथम ताटामध्ये आपल्याला एक सुपारी पाहिजे, आपल्याला काही सोन्याची वस्तू पाहिजे आणि नाही सोन्याची वस्तू नसेल तर ह्या दिवशी बघा कणकेचा दिवा बनवायचा असतो, 2 मुटकुळे बनवायचे असते आणि त्या मुटकुळ्यानेच भावाला ओवाळायचं असतं आणि त्या कणकेच्या दिव्यानेच औक्षण करायचं असतं। आणि यामध्ये तांदूळ, गंध म्हणजेच कुंक पाण्यामध्ये कालवलेलं आणि कंपाळाला लावायला अक्षता असतात आणि अक्षतानंतर काहीतरी त्याच्या तोंडामध्ये आपण बत्तासा घालू शकतो। या दिवशी लाह्या बत्ताशाला भरपूर महत्त्वाचे स्थान आहे आणि तुम्ही काही स्वीट म्हणून पेढा वगैरेही घालू शकतात, दुसरा पदार्थही, असं काही नाही, पण स्वीटला अत्यंत महत्त्व आहे, त्याशिवाय औक्षण पूर्ण होत नाही। आणि ह्या दिवशी बघा, करदोडा जो असतो तो आणि नारळ भावाला हे देतात आणि दिलंच पाहिजे आणि तेच त्या दिवशीपासून भाऊ तोच करदोरा बहिणीचा बांधतो आणि वर्षभर त्याच्या कमरेला तो असतो आणि परत भाऊबीजेच्या दिवशीच तो बदलला जातो। त्याच्यामुळे बहीण भावाला करदोरा देतात आणि करदोऱ्याशिवाय भाऊबीजेचा सण हे पूर्ण होत नाही। आणि त्याच्यामध्ये पानावरती सुपारी आणि बघा करदोरा, नारळ, तुमच्याकडे जशी पद्धत आहे हे देतात भावाला आणि कपाळी टिळा लावतात। अगोदर टोपी घालतात, नंतर कपाळी टिळा लावते बहीण, त्यावरती अक्षता म्हणून तांदूळ लावतात। तांदूळ हे लावायचेच आहे मैत्रिणींनो, तांदळाशिवाय बघा कोणतेही आपल्याला औक्षण पूर्ण होत नाही। त्याच्यामुळे 4 तांदूळ आपण म्हणतो, ते 4 तांदूळ का होईना ते कपाळी चिटकले पाहिजे आणि ते चिटकवायचे आहे। आणि नंतर आपल्याला मुटकुळ्यांनी औक्षण करायचं आहे। तुम्हाला जर सोन्याची कणकेचा दिवा आणि सोन्याची वस्तू जर तुमच्याकडे औक्षणामध्ये असेल तर तुम्ही त्याही वस्तूने औक्षण करू शकतात। आणि आपल्याला बघा क्लॉकवाईज आपल्याला असं करायचं आहे, कंपाळाला मुटकुळे तुम्ही पायाला लावायचे, खांद्याला लावायचे आहे आणि डोक्यावरती ओवाळायचे आहे, परत आपल्याला गुडघ्याला लावायचे आहे, खांद्याला लावायचे आहे आणि परत ओवाळायचे आहे। असं 3 वेळेस आपल्याला करायचं आहे आणि नंतर त्याच दिव्याने आपल्याला भावाला औक्षण करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या हातामध्ये केळी, पान आणि करदोरा म्हणून द्यायचा आहे आणि तो भाऊ स्वीकार करतो त्याचा आणि भावाला औक्षण केल्यानंतर प्रार्थना करायची आहे की माझ्या भावाचं अपमृत्यूपासून रक्षण करायचं आहे, रक्षण हो, त्याला सुख समृद्धी सर्व सुखे प्राप्त हो, असं प्रार्थना करायची आहे। आणि बघा भाऊ काय करतो, भाऊ ही बहिणीला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये गिफ्ट म्हणून देत असतो। आता त्या ओवाळणीचं ताट कारण की खाली ठेवल्या जात नाही, त्याच्यामध्ये 11 रुपये का होत नाही टाकायचे असतात किंवा भेटवस्तू ही भाऊ त्या दिवशी देत असतो। आणि अशा प्रकारे
भाऊबीज साजरी केली जाते। एवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये भाऊबीजेला आहे। आणि आता काय करायचं आहे की ज्याला बहीण नसेल त्यांनी काय करायचं आहे की बघा, तुमची मानलेली बहीण असेल तर किंवा कोणतीही तुमच्या नात्यामध्ये मुलगी असेल तर तिला बहिणीसारखं मानून तुम्हाला तिच्याकडून औक्षण करून घ्यायचं आहे आणि करदोरा दिलेला बांधायचा आहे। आणि जर भाऊ नसेल तर काय करायचं आहे अशा वेळेस, तर बघा, मानलेला भाऊ असेल तर तुम्ही त्याला औक्षण करू शकतात त्याचं, परंतु जर नसेल भाऊ तर आणि मानलेलाही नसेल तर अशा वेळेस बघा, आपल्या धर्मामध्ये चंद्राला अतिशय महत्त्व आहे। आपण चंद्र मामा म्हणतो, मामा म्हणजेच आपल्या आईचा भाऊ, आणि त्याच्यामुळे चंद्राला आपला भाऊ म्हणून ओवाळायची प्रथा आहे। ज्यांना भाऊ नाही बहिणींनो, काहीही वाईट वाटून घेऊ नका, मानलेला नसेल त्यांनीही वाईट वाटून घेऊ नका। बघा, रात्री आपल्याला चंद्र निघाल्यावरती त्याला अर्घ्य द्यायचं आहे। अर्घ्य दिल्यानंतर आपण जसंच हळदी कुंकू लावतो तसंच चंद्राला कुंकू लावायचं आहे, अक्षता टाकायच्या आहे, स्वीट म्हणून टाकायचं आहे आणि त्यालाच भाऊ म्हणून औक्षण करायचं आहे। आणि आपल्या भावाची जशी आपण प्रार्थना करतो तशीच प्रार्थना करायची आहे। तर ते रक्षण करण्याची जी प्रथा आहे, तर भावालाही ह्या बदल्यामध्ये बहिणीचं रक्षण करावं लागतं। त्याच्यामध्ये हा दोघांमध्ये प्रेमाचा एक धागा आहे। तो धागा बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण अशा सणांच्या निमित्ताने टिकून ठेवत असतो। औक्षण भावाचं करायचं आहे मैत्रिणींनो, आणि बहीण भावाच्या प्रेमामधला जे नातं आहे ते वाढवायचं आहे ह्या निमित्ताने। आणि ज्याला भाऊ नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे चंद्राला ओवाळायचं आहे, आणि ज्यांना बहीण नसेल त्यांनी नात्यातली कोणत्याही मुलीकडून ओवाळून घ्यायचं आहे, आणि जो करदोरा ती देईल तो तुम्ही कमरेला बांधायचा आहे, आणि तुम्ही तिचं ताट खाली ठेवायचं नाहीये। कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये भाऊ देतच असतो बघा, आणि असं बहिणींनी पण असं काही बळच खूप मागून घ्यायचं असंही काही करायचं नाही मैत्रिणींनो। जेवढी त्याची हे आहे, जशी परिस्थिती असेल, जसं त्याने जेवढं दिलं त्याच्यामध्ये समाधानी राहायचं आहे। बघा, एखाद्याचा भाऊ जर श्रीमंत असेल आणि त्याने खूप दिलेलं असेल, आणि किंवा खूप भाऊ असतील आणि त्याच्यामध्ये जर एखाद्याने कमी दिलं तर असं वाईट वाटून घ्यायचं नाही, आणि भेदभाव अजिबात करायचा नाही। आणि मला माहिती आहे की माझ्या मैत्रिणी अजिबात भेदभाव करतही नाही आणि करायचा पण नाही मैत्रिणींनो। ज्या भावाकडून जेवढं भेटल तेवढं आनंदामध्ये स्वीकारायचं असतं आणि आनंदाने औक्षण करायचं असतं। आणि भाऊ या निमित्ताने बहिणीचं रक्षण करतो, आणि बहीणही यमाकडे देवास आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते। एवढं महत्त्व या भाऊबीजेचे आहे। तर अशी आपल्याला भाऊबीज साजरी करायची आहे, ना की कोणत्या गिफ्टसाठी। फक्त आपल्या बहीण भावाचं नातं, आपल्या प्रेमाचं नातं हे टिकून राहण्यासाठी, त्याच्यातील ओलावा टिकून राहण्यासाठी आपल्याला सण साजरे करायचे असतात। तर बघा, व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।